अनेक जणांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला. नाही, काय आहे की अशा ज्या वेळा घटना घडतात त्याची तात्काळ माहिती मंत्र्यांना असते असं नाही. आणि म्हणून मी माहिती घेऊन तात्काळ याचा आमच्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्यासाठी मी तात्काळ त्याला सूचना दिली. राहुल गांधींची जीप जे छाटून आणतील त्याला 11 लाखाची बक्षिसाची घोषणा त्यांनी केलेली आहे. एखाद्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीची अशी भाषा योग्य वाटते काय? नाही, अशी भाषा करणं योग्य नाही. त्याचा समाजामध्ये विपरीत परिणाम होत असतो. अतिशय संयमाने जपून बोलण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे तुमच्यासह आणि किती जागा तुम्ही मागणी, चंदगड असू दे किंवा इतर ठिकाणी काय दावा केला? आम्ही 4 जागेच्या मागण्या केलेल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. कोणकोणती मतदारसंघाचे काय ठरले? आमचे 2 आहेतच. त्यानंतर आम्ही शिरोळ मतदारसंघ मागितलेला आहे आणि 4था मतदारसंघ आम्ही कोल्हापूर शहर मागितलेला आहे. ठीक आहे, त्यांचे कार्यकर्ते युवा शक्तीचे जमलेले होते. गेल्या वेळा त्यांचा पराभव झालेला होता. त्याबद्दल कार्यकर्ते भावना आपल्या व्यक्त करत असतात. शेवटी ते युतीचे आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. आणि मला वाटते जरी कार्यकर्ते काही बोलले तर नेते मंडळी त्यांना व्यवस्थित कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील. नाही, मग हे बघा, फक्त इलेक्टिव्ह मेरिट बघून या जागा दिल्या जात आहेत. आता प्रत्येकजण आपल्या जागा जास्त मागण्यासाठी शेवटी तत्व जे ठरेल तिन्ही पक्षांचं तेच पाळलं जाईल. आम्ही मागणी केली म्हणजे आम्हाला लगेच मिळेल असं काय म्हणायला काय हरकत, म्हणजे हे जी काय आहे असं म्हणायचं हे नाही. लोकसभेतलं स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याला तिकीट दिलं जाईल असं संकेतच मुख्यमंत्र्यांनी केली. बरोबर आहे. जागा वाटत त्यानंतर कारण जागा किती घेतल्या तर किती निवडून येणार हे महत्वाचं आहे. पासून मनोज जरांगे पाटील देखील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला बसतायत. कुठेतरी हे आंदोलनाचं सत्र पुन्हा एकदा सुरू होताना दिसते. ठोस कोणताही निर्णय न झाला कोणत्याही समाजावर. नाही, निर्णयाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मराठा आरक्षणामध्ये 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. आता त्यांची मागणी जी ओबीसी मधून आहे त्याबद्दलची चर्चा चालू आहे. काही अधिसूचना सुद्धा निघत आहेत. धनगर समाजाने सुद्धा आदिवासी एसटी करावं असं त्यांची मागणी आहे. याबद्दल आता धनगर समाजाच्या बद्दल काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. जरांगे साहेबांच्यावर बोलणी चालू आहेत. वाटते लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतं. पण छगन भुजबळ यांनी एक गंभीर आरोप केला की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार मॅनेज करतायत. ज्या दिवशी आंतरवली सराटीमध्ये जे दंगल सदृश्य परिस्थिती झाली त्यानंतर रात्री रोहित पवार तिथे गेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांना तिथं उपोषणासाठी बसवलं. एक गंभीर आरोप आहे हा. छगन भुजबळ साहेबांनी हा आरोप विधानसभेतही केला होता. विधानसभेत फ्लोअरवर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे. ते आज काय नव्यानं बोललेलं नाही, हे दुसऱ्यांदा बोललेले आहे. पण मग त्याची चौकशी किंवा त्या संदर्भात काही होणं गरजेचं होतं मग त्यावेळी असं वाटत नाही का? कारण नाही, त्याला गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. काय काय परिस्थिती घडलेली आहे. आता फार ती जुनी गोष्ट झालेली आहे. फक्त भुजबळ साहेबांचा हेतू आहे की बाबा जरांगे साहेबांना यामध्ये लोक काहीतरी हे करायला लावत आहेत. परंतु जरांगे साहेब मला वाटते अतिशय संयमानं बोलत आहेत, संयमानं ती भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच वेळेला शासनाला उपोषण परत घेऊन सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. 2019 यांना उत्तर दिले माझ्याकडून अनेक अशा गोष्टी देखील असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. काय आता 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून आलेल्या होत्या काँग्रेस पक्षात. मुख्यमंत्रीपद आमचं होणं हे अपेक्षित होतं. आता ही खतखत स्वतः अजित पवारांनी सुद्धा ज्यावेळा महायुतीत आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यानंतरच्या झालेल्या मुंबईच्या मेळाव्यात ही बोलून दाखवलेली होती की कुणी असेना, मी असेना किंवा कुणी असेना, त्यावेळा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला असता. ही जुनी गोष्ट अनेकदा आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंडळी बोलून दाखवत आहेत.
तर अनेक गोष्टी माझ्या पोटात दिसल्यात असं सुप्रिया सुळे म्हणतात. ते आता तुम्ही त्यालाच विचारलं पाहिजे. आता त्यांच्या पोटात काय आम्हाला कसं कळणार. साहेब तुम्ही मागच्या वेळी तुम्ही सांगितलं होतं की कडक पाऊल उचलली जातील. आता नेमकं काय? ससूनमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्या 3 घटना होत्या. एक ललित पाटील प्रकरण होतं, एक उंदीर चावल्याचं प्रकरण होतं आणि एक हिट अँड रन मध्ये रक्त बदलण्याचं प्रकरण होतं. यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण हे पहिलं फाईल आलेलं आहे. त्याची योग्य ती चौकशी केली जाईल, कडक शासन केलं जाईल. खरं तर तुम्हाला खेळ नाही, नेमकं खेळ नाही म्हणजे ठीक काय आहे. काय निवडणूक निकालनंतर कळेल ना.